जगन्नाथ महाराजांचा कीर्तन झाला, मी पूर्ण ऐकला. आपला पण महाराज कीर्तन मी ऐकतो, मी रोज येतो. जगन्नाथ महाराजांनी बोलता बोलता असे बोलले तर सगळ्यांच्या बंगले झाले. तो बाबांचे मत ही मतीच राहील. ते मत बांधण्याचं चांगल्या प्रकारे, मी आता ही सर्व मंडळी आली होती, आत्माराम काकांचा विषय होता. आत्माराम काकांना विनंती केली की एवढं मोठं तुम्ही, परमेश्वरांनी तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे, तर देवासाठी ही जागा दान तुम्ही केलेलीच आहे, पण त्याचं काम सुरू करायला तुम्ही आम्हाला परवानगी द्या. ना आत्माराम काकांनी ती दिली, त्याबाबत मी त्यांच्या कुटुंबाचा फार फार आभारी आहे. बघा, आता उच्चार केला महाराजांनी, सिद्धेश्वर मंदिराचं शिव मंदिर पडायला आला होता, कोणी लक्ष देत नव्हता. मी बांधवा नाही सांगत, तुमच्या सर्वांच्या तळजा मजकूरच्या गावकऱ्यांच्या सहाय्याने मी महाशिवरात्रीला घोषणा केली होती. महाशिवरात्रीच्या आत मंदिर बघितलं असेल आपण, पूर्ण केलेलं आहे. तसंच काका तुम्ही आशीर्वाद द्या, त्या पुढच्या षष्टीला हा मग झालाच पाहिजे आणि तिथे हा कीर्तन झाला पाहिजे. चांगलं तुम्ही जे बोलले, तुम्ही बाबांना चांगलं ओळखता. बाबांनी तुम्हाला आशीर्वाद दिले, तुम्ही तुमचे आता ऐकलं. मी ज्ञानेश्वर महाराज बसलेत, आप्पा माऊली बसलेत, सगळे इथे लोक आहेत, दरवर्षी इथे येणारे आहेत. आणि तुम्हाला जो कुणी काय थोडासा काय तुमच्या मनात राग होता त्याबद्दल तर मी माफी मागतो, कारण काय सर्व 100% सगळेच लोक सारखे असतात नसतात. जसे आता ते बोलतायत लहान मोठे तसा असतात, पण आपण हे षष्टी झाल्यानंतर म्हणजे उद्यापासूनच आपण या चांगल्या कामाला सुरुवात करूया आणि सर्वांनी आमच्या बरोबर राहावा ही विनंती करतो. इथे थांबतो. रामकृष्ण श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली